यमुना सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कामगारांचा बुलंद आवाज महेंद्र शेठ घरत यांच्या माध्यमातून दिघोडे गावासाठी रुग्णवाहिका भेट देण्यात आली। हा सोहळा दिघोडे ग्रामपंचायत तसंच ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने संपन्न झाला। यमुना सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ही 12वी रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत अर्पण करण्यात आली। गावात रुग्णवाहिकेची गरज असल्याची बाब दिघोडे ग्रामपंचायतीचे सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांनी महेंद्र घरत यांच्या कानावर घातली। त्यानंतर महेंद्र शेठ घरत यांनी क्षणाचाही विलंब न करता दिघोडे गावासाठी रुग्णवाहिका भेट दिली। रुग्णवाहिकेचे लोकार्पण महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आलं। विहंग घनश्याम कडू यानं 10वी परीक्षेत 94.20% गुण मिळवल्याबद्दल JNPA आणि कामगार एकता संघटनेचे अध्यक्ष दिनेश पाटील यांच्या हस्ते JNPA क्लब हाऊस येथे विहंगचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। दिनेश पाटील यांनी मान्यवर पत्रकारांच्या उपस्थितीत विहंग कडू याचा पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला। यावेळी दिनेश पाटील यांनी आपल्या मनोगतात विहंग कडू याच्या यशाबद्दल अभिनंदन करून कडू कुटुंबियांचंही अभिनंदन केलं। तसंच यापुढे तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या मुलांचा विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हा लवकरच JNPA चेअरमन यांच्या हस्ते करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला। सीवूड सेक्टर 48 न्यू ओमकार सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवासी सुप्रिया मरगज यांच्या फ्लॅटमधील बेडरूमचा जवळपास 80% स्लॅब कोसळला। सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र परिवारातील कोणीही सदस्य सुट्टीच्या दिवशी बेडरूममध्ये आराम करत असताना ही घटना घडली असती तर अघटित घटना घडण्याची शक्यता होती। यामुळे मरगज कुटुंबाचं मोठं नुकसान झालंय। महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजनेचा खालापूर तालुक्यातील महिलांना लाभ मिळावा यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या शिवांजली इमारतीच्या सभागृहात खालापूर तहसीलदारांच्या वतीनं शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शासनानं या योजनेच्या लाभासाठी बरेच कागदपत्र कमी करून शिथिलता आणली आहे। शासनाच्या ऑफिशियली साईटवर सध्या ताण येत असल्याने काम संथ गतीनं सुरू आहे। महिलांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचं दिसून येतं। ही समस्या मार्गी लागावी यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी शिबिर आयोजित करण्यात येत आहे। दडी मारलेल्या पावसानं रविवार आणि सोमवारी दमदार सुरुवात केली। उरण तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली। त्यातच चाणजे ग्रुप ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे कासवळे गावातील रहिवाशांच्या घरात पावसाबरोबर समुद्राचं खारं पाणी शिरल्याने रहिवाशांची एकच धावपळ उडाली। डाऊरनगर, गणेशनगर, शक्करपीर दर्गा आणि आदिवासी वाडीवर रात्रीच्या सुमारास रहिवाशांच्या राहत्या घरावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे। या घटनेत काही महिला जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलंय। इरसाल पुनर्वसन वाडीवर स्नेहल महिला मंडळाच्या वतीनं वृक्ष लागवड करण्यात आली। गेल्या वर्षी 19 जुलै 2023 रोजी इरसाल वाडीची दुर्घटना घडली। सध्या राज्य शासनाच्या वतीनं नमराची वाडी येथे पुनर्वसन काम प्रगतीपथावर आहे। 42 कुटुंबाची गृहप्रकल्प योजना ज्या ठिकाणी सुरू आहे त्यांच्या प्रांगणात औषधी वनस्पती आणि फळांच्या झाडांची लागवड करण्यात आली। यावेळी महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या। स्नेहल महिला मंडळ यांच्या मार्फत औषधी वनस्पती लागवड, शैक्षणिक सहल, शैक्षणिक साहित्य वाटप, योगा मार्गदर्शन, महिलांसाठी व्यवसाय उपक्रम असे विविध कार्यक्रम राबवण्यात येतात। रिलायन्स NMD एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांनी नागोठणे टाउनशिप वसाहत आणि बेंडसे येथे जल्लोष केला। या विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांचं कामगार वर्गातून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये KT शिर्के, गणपत पाटील, वैभव जवके, राजेंद्र कुमार दलाल, दत्तात्रय शेळके, अशोक भोय, राजा लवटे आदींचा समावेश आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।